शेतकरी मित्र हो, नमस्कार. फार्मर विकास केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्र हो, आज आपण माहिती पाहणार आहोत टोमॅटो पिकाविषयी. तर शेतकरी मित्र हो, एप्रिल मे महिन्यामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या या 5 व्हरायट्यापैकी तुम्ही कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करू शकता. तर यामध्ये आता अर्धा उन्हाळा आणि अर्धा पावसाळा येतो, तर यासाठी कोणती व्हरायटी निवडायची आहे तुम्हाला असा विचार पडत असेल, तर त्यासाठी आपण या 5 व्हरायट्या शोधलेल्या आहेत. तर या 5 व्हरायट्यापैकी तुम्ही कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करू शकता आणि भरघोस उत्पन्न मिळवू शकता. तर शेतकरी मित्र हो, आपण पहिली व्हरायटी जाणून घेणार आहोत. तर ते पहिली व्हरायटी शेतकरी मित्र हो, सेमिनिस कंपनीची आर्यमान. या व्हरायटीला हार्वेस्टिंगला येण्यासाठी 65 ते 70 दिवस लागतात. शेतकरी मित्र हो, या टोमॅटोचे हे वरले कातडे हे म्हणजे सालपट निब्बर आहे, तर हे माल ट्रान्सपोर्टिंगला जाण्यासाठी चांगला आहे. आणि शेतकरी मित्र हो, दुसरी व्हरायटी म्हणजे नेत्रा कंपनीची अधिक. हे व्हरायटीला देखील 60 ते 65 दिवस हार्वेस्टिंगला येण्यासाठी लागतात. आणि शेतकरी मित्र हो, तिसरी व्हरायटी म्हणजे सकाटा कंपनीची रेड डॉलर. या कंपनीलाही 65 ते 70 दिवस हार्वेस्टिंगला येण्यासाठी लागतात. आणि शेतकरी मित्र हो, चौथी व्हरायटी म्हणजे सिजंटा कंपनीची मेघदूत. या व्हरायटीला देखील 65, 70, 75 दिवसही लागतात. तर याचं कातडं हे सालपट हे जाड येतं, त्यामुळे हे ट्रान्सपोर्टिंगला जाण्यासाठी चांगले आहे. आणि शेतकरी मित्र हो, शेवटची व्हरायटी म्हणजे 5वी सिजंटा कंपनीची 2147. हे व्हरायटी हार्वेस्टिंगला येण्यासाठी 65 ते 70 दिवस लागते. तर शेतकरी मित्र हो, या आपण आज 5 व्हरायट्या जाणून घेतलेल्या आहोत. तर या 5 व्हरायट्यापैकी तुम्ही कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करू शकता आणि भरघोस उत्पन्न मिळवू शकता. तर शेतकरी मित्र हो, इतर कोणते व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करून सांगा, आपण त्यावर व्हिडिओ बनवू. तर शेतकरी मित्र हो, भेटत राहू रोज एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.